नमस्कार मित्रांनो, काल 16 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले आणि या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणातला 50 वर्षांचा इतिहास पुसून टाकलाय. लोक म्हणत होते सामना महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असेल, पण निकालांनी सर्वांचे डोळे उघडलेत. एका काळी जो पक्ष महाराष्ट्राचा बाप होता त्या काँग्रेसचा काल अक्षरशः वाट लागली आहे. दुसरीकडे ज्या MIMला प्रस्थापित पक्षी वोटकटर म्हणून हिनवायचे त्या ओवेसींच्या फौजेने महाराष्ट्राच्या काळजात घुसून 34 जागांचा कसा धमाका केलाय की आता सत्तेची गणित बदलली आहेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण केवळ आकडे नाही तर प्रत्येक जिल्ह्याची इनसाइड स्टोरी बघणार आहोत. भाजपचा वर्चस्व कसा राहिला, पवारांची तुतारी शहरात का शांत झाली आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना MIMने कसे सुरुंग लावले. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही पाहताय माऊली मुरकुटे ऑफिशियल चॅनल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी पूर्ण विश्लेषण तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी बघूया मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचं. MIMने 34 जागांचा रुबाब आणि काँग्रेसची एक्झिट. चला सुरुवात करूया सर्वात मोठ्या धक्क्याने छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, इथे MIMने केवळ मुसंडी मारली नाही तर त्यांनी प्रस्थापित राजकारणाचे दात घशात घातले. 3334 जागा जिंकल्या आहेत मित्रांनो MIMने. दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला आहे, भाजप 1 नंबरचा पक्ष राहिलाय. इथे काय घडलं, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढूनही मुस्लिम मतदारांना त्यांच्याकडे पाठ फिरवली. गेल्या वेळी MIMने 25 जागा होत्या, पण यावेळी त्यांनी 34चा आकडा पार केलाय. इथली मसाला बातमी अशी आहे की काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांचा MIMच्या नवख्या उमेदवारांनी पराभव केलाय. काँग्रेसने मुस्लिम मतांना आपली जहागिरी मानलं होतं, पण इम्तियाज जलील यांनी विकासाचा नवा पर्याय दिला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला जमिनीदोस्त केला. आता इथे सत्ता स्थापनेत MIMचा शब्द हा अंतिम असेल. मित्रांनो, आता बघूया आपण नांदेडमध्ये काय झालं. मित्रांनो, असं म्हणावं लागेल अशोक पर्व संपलं आणि पतंग उंच उडाला. आता वळूया मराठवाड्याच्या दुसऱ्या महत्वाच्या केंद्राकडे म्हणजे नांदेड. नांदेड काँग्रेसचा असा गड जिथे वाघही शिरायला घाबरायचा, पण अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि काँग्रेस अनाथ झाली. पण खरा ट्विस्ट बघा मित्रांनो, अशोक चव्हाणांची मतं भाजपकडे गेली, पण मुस्लिम मतं कुठे गेली? ती काँग्रेसकडे गेली नाही, ती सरळ MIM कडे वळली. आकडे आहे का, MIMने इथे 15 ते 20 जागांवर मुसंडी मारली आहे. काँग्रेस जो दावा करायची की आम्हीच तुमचे रक्षक आहोत, तो दावा आता नांदेडच्या जनतेने केराच्या टोपलीत टाकलाय. नांदेडमध्ये काँग्रेस आज तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. विचार करा, ज्या शहरात काँग्रेसची एखादी सत्ता असायची तिथे आज ओवेसींचे नगरसेवक छाती टोकून भाजपला टक्कर देणार आहेत. काँग्रेसच्या अस्तित्वाची सर्वात मोठी पडझड आहे. मित्रांनो, भाजपचा शहरी अश्वमेध आणि मुंबईचा ताबा. आता बोलूया राज्यातील सर्वात मोठ्या शक्तीबद्दल, भारतीय जनता पक्ष. 29 पैकी तब्बल 18 महानगरपालिकांमध्ये भाजप नंबर 1 वर आहे. मुंबई BMC मध्ये 30 वर्षापासून असलेल्या ठाकरेंच्या सत्तेला भाजपने पायउतार केले. 89 ते 90 जागा जिंकून भाजपने दाखवून दिले की मुंबईचा नवा किंग कमळ आहे. आणि पुणे आणि नाशिकमध्ये काय झालं मित्रांनो, पवारांच्या आणि राज ठाकरेंच्या शहरांमध्ये भाजपने 50% जास्त जागा जिंकल्यात. रणनीती काय होती? भाजपने एक साधी खेळी केली. जिथे MIM आणि काँग्रेस आपापसात लढले तिथे हिंदुत्वाचं मतांचं ध्रुवीकरण केलं आणि विजय मिळवला. MIM जेवढी मजबूत झाली तेवढी काँग्रेस कमकुवत झाली आणि त्याचा थेट बोनस भाजपला मिळाला. भाजपचं मायक्रो प्लॅनिंग इतकं कडक होतं की काँग्रेसच्या बड्या नेत्यांना आपल्या वॉर्डातून बाहेर पडता आलं नाही. तुतारीचं आणि घड्याळाचं काय झालं मित्रांनो, शरद पवारांची शहरात कोंडी. आता चर्चा करूया शरद पवारांच्या तुतारीची. लोकसभा निवडणुकीत तुतारीने पूर्ण महाराष्ट्र गाजवला होता, पण महापालिका निवडणुकीत शहरांनी तुतारीला नाकारलंय का? पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात काय झालं? या भागात शरद पवार गटाला मोठा फटका बसलाय. अजित पवारांच्या घड्याळाने तिथे 30 ते 40 जागा जिंकून आपली इज्जत राखली, पण तुतारीचा आवाज शहरी भागात काहीसा सीन झालाय. मित्रांनो, शहरी मतदारांना विकासाचे ठोस मुद्दे हवेत, जे द्यायला तुतारी कमी पडली. ग्रामीण भागातलं यश शहरात कन्वर्ट करण्यात पवारांच्या रणनीतीला खिंडार पडले. यामुळे 2026च्या पुढच्या निवडणुकांसाठी पवारांना आता नवीन प्लॅन करावा लागणार आहे. मित्रांनो, लातूर, चंद्रपूर आणि सोलापूरमध्ये काय झालं? काँग्रेसच्या ह्या शेवटच्या आशा होत्या. काँग्रेससाठी आनंदाची बातमी फक्त लातूर आणि चंद्रपूरमध्ये आहे. लातूर अमित देशमुखांच्या 43 जागांसह सत्ता टिकवली, पण तिथेही MIMने 6 ते 7 जागा जिंकून काँग्रेसच्या काळात धडकी भरवली आहे काळजात. सोलापूर आणि धुळेमध्ये काय झालं? इथे MIMने प्रत्येकी 10 ते 12 जिंकून काँग्रेसला मुख्य विरोधी पक्ष होण्यापासून रोखले. काँग्रेसची अवस्था, आज काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की ज्या वॉर्डमध्ये मुस्लिम मतदार 50% जास्त आहे तिथे काँग्रेसचं उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून बसायलाय. हा बदल केवळ एका जिल्ह्यापुरता नाही तर पूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम मतं काँग्रेसचा हात सोडून पतंगाच्या दोरीला हात धरून जात आहेत. मित्रांनो,
भविष्यात महाराष्ट्राचं चित्र कसं असेल. तर मित्रांनो, या महानिकालाचा शेवटचा निष्कर्ष काय? काँग्रेसचा असतं. काँग्रेस आता शहरी राजकारणातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. तर त्यांनी आताच स्वतःला बदललं नाही तर 2019 पर्यंत पक्ष फक्त इतिहासातच उरेल. MIMचा उदय. ओवेसी आता किंगमेकर नाहीत तर ते स्वत किंग व्हायला निघालेत. 34 जागांचा आकडा हा काँग्रेसच्या विनाशाची सुरुवात आहे. भाजपचा अटळ विजय. मतांच्या विभाजनाचा फायदा उठवण्यात भाजप अजूनही मास्टर आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? काँग्रेस पुन्हा उभारी मिळेल की MIM हाच राज्यातील मुख्य विरोधी पक्ष बनेल? तुमची रोखठोक मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.